हॅलो फ्रेंड्स, आता सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. म्हणजे साड्यांची खरेदीसुद्धा आलीच. त्यातल्या त्यात पैठणी ही आपली फेवरेट. म्हणून पैठणी साडीवरचं ब्लाऊज शिवण्यासाठी आज मी तुमच्यासमोर 2 डिझाईन दाखवणार आहे. आणि साडीच्या बॉर्डरपासूनच आपण त्या तयार करणार आहोत. त्यासाठी मी साडीची बॉर्डर काढलेली आहे आणि मागचा भागसुद्धा काढलेला आहे. मागच्या भागावर गळा रुंदीचं माप मी टाकलेलं आहे 2.5 इंच. गळ्याची उंची इथे घेते मी 10 इंच आणि खालच्या बाजूने गळा रुंदी मी टाकलेली आहे 3 इंच. हे माप मी जे टाकलेलं आहे हे तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त पसरट गळा नकोय तर तुम्ही खालच्या बाजूने गळा रुंदी ही 2.5 इंच घेतली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर अशा पद्धतीने मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. पहिला आकार दिल्यानंतर दुसरा जो आकार आहे तो 1.5 ते 2 इंचानंतर दिलेला आहे. खालच्या बाजूने मी अशा पद्धतीने त्याला आकार देते. एकदा कच्चा आकार काढल्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच्याहून हात फिरवून घेते आणि तो थोडासा डार्क सुद्धा करते. आकार काढून झाल्यानंतर डिझाईन तयार करण्यासाठी मी आता इथे कॅनव्हास पेपर घेते. आपण जो डिझाईनचा आकार काढलेला आहे त्यापेक्षा थोडासा मोठा कॅनव्हास पेपर मी इथे घेतलेला आहे. कॅनव्हास पेपरची जी सेंटरची घडी आहे ती मी अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. कॅनव्हास पेपर हा एकपदरी असल्यामुळे आपल्याला यातली खालची डिझाईन अगदी व्यवस्थित दिसते. ब्लाउज पीसवर जी डिझाईन मी काढलेली होती ती अशा पद्धतीने मी कॅनव्हास पेपरवर ट्रेस करून घेते. इथे कॅनव्हास पेपरवर आपल्याला आतला भाग आणि बाहेरचा भाग असे दोन्ही आकार व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. कॅनव्हास पेपरवर आकार ट्रेस करून झाल्यानंतर जो बाहेरचा आकार आहे तो मी अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेते. सिंगल पेपर केल्यानंतर आपल्याला गळ्याच्या दुसऱ्या साईडला आकार दिसणार नाहीये, म्हणून इथे गळ्याचा आकार सुद्धा मी पुन्हा ट्रेस करून घेते. म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने आता दिसतोय. आता इथे मी साडीची बॉर्डर घेतलेली आहे आणि तिचे 2 तुकडे केलेले आहेत. हे जे दोन्ही तुकडे आहेत ते मधोमध आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला डिझाईन तयार करता येईल. मागच्या भागाचं कापड असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो कॅनव्हास पेपर आहे तो मी अशा पद्धतीने ठेवला. डिझाईनच्या कोपऱ्यावर थोडंसं कापड कमी पडतंय, त्या ठिकाणी जॉईंट द्यावे लागणार आहेत. कॅनव्हास पेपरच्या साईडने 1/2 इंच कापड सोडून मी कट करून घेतलेलं आहे. हे सोडलेलं कापड जे आहे ते आपल्याला कॅनव्हास पेपरवर उलट बाजूने फोल्ड करायचं आहे. मला तुकड्यांमध्ये जे कापड मिळालेलं आहे ते या ठिकाणी मी आता जोडून घेते. साडीची बॉर्डर जर छोटी असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे जॉईंट द्यावे लागतात, किंवा साडीची बॉर्डर जर थोडीशी मोठी असेल तर त्यामध्ये सुद्धा आपली पूर्ण डिझाईन तयार होऊन जाते. इथे सुद्धा 1/2 इंच कापड सोडून मी कट करून घेते. शिल्लक असलेलं जे 1/2 इंच कापड आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने मी कट सुद्धा मारून घेते आणि त्यानंतर कॅनव्हास पेपरवर ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. पूर्ण पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर ही जी डिझाईनची बॉर्डर आहे या ठिकाणी मी इथे गोट लावणार आहे. तुम्ही जर इथे गोट नाही लावला तरी सुद्धा चालेल. पूर्ण डिझाईन तयार झाल्यानंतर यावर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा ही पट्टी अशाच पद्धतीने लावायची आहे. ही जी पट्टी आहे ही आता मागच्या साईडने दुमडून घ्यायची आहे. मागच्या साईडने ही पट्टी झाकल्यात जाणार आहे, त्यामुळे हिला फक्त मागच्या साईडने आपण अशा पद्धतीने नुसतं दुमडलं तरी सुद्धा चालतं.
दोन्ही साईडला अशाच पद्धतीने गोट तयार करून घेतल्यानंतर आता मी मागचा भाग घेणार आहे। इथे आपल्याला मागच्या भागाचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे। त्यासाठी मी तो फोल्ड केलेला आहे। याच्या सेंटरवर आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची आहे। इथे मी अस्तर आणि ब्लाउजचं कापड हे जोडून घेतलेलं आहे। आपण जो तयार केलेला पॅच आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी व्यवस्थित मार्किंग करून घेते। आता ब्लाउज पीसवर काढलेल्या आकारावरती इथे मी कॅनव्हास पेपरचा जो आपण पॅच तयार करून घेतलेला आहे तो ठेवला। दोन्ही सेंटर एकमेकांवर ठेवून त्यावर सरळ शिलाई मारून घेतल्यानंतर कॅनव्हास पेपरवर जी आपली डिझाइन दिसत आहे त्या ठिकाणी मी सरळ शिलाई मारून घेते। म्हणजेच तयार झालेला पॅच मी ब्लाउज पीसला जोडून घेते। शिलाईपासून अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मी इथे कट करून घेतलंय। आकार कट केल्यानंतर जो अर्धा इंचाचा भाग आहे त्या ठिकाणी कात्रीने थोडे थोडे कट सुद्धा मारून घ्यायचे आहेत। डिझाइनचे ज्या ठिकाणी कॉर्नर आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित कट करायचेत, म्हणजे आपण ज्या वेळेला हा आकार उलट करू त्यावेळेला तो अगदी फिनिशिंग मध्ये उलट होईल। अशा पद्धतीने हा पॅच आता उलट करून घ्यायचा आहे। कात्रीने आपण याला कट मारून घेतले होते त्यामुळे अगदी फिनिशिंग मध्ये हे उलट केलं जातं। उलट केल्यानंतर आपण याच्यावर एक टिप मारून घ्यायची आहे। पॅच जोडून झाल्यानंतर मध्यभागी लावण्यासाठी इथे आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। त्यासाठी मी 2.5 इंच लांबी आणि रुंदी असलेले चौकोन घेतले आणि छोटे त्रिकोण तयार करून अशा पद्धतीची एक डिझाइन तयार करून घेतली। जवळपास 10 ते 12 इथे मी तयार करून घेणार आहे। खालच्या बाजूने त्याला पहिले व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी लावते। ब्लाउजच्या अगदी सेंटरवर मी एका बाजूने पहिले लावून घेतले आणि नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा लावते। हे तयार करत असताना व्यवस्थित आपल्याला 2.5 बाय 2.5 चौकोन घ्यायचा आहे, म्हणजे ते सारखेच तयार होतील। आता इथे मध्यभागी आपल्याला तो जॉइंट दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची आहे। इथे आपण लेसचा सुद्धा वापर करू शकतो, पण ब्लाउजच्या बॉर्डर मधलं कापड इथे उरलेलं होतं त्यामुळे मी इथे हेच कापड वापरते। इथे पट्टी लावत असतानाच मी फोल्ड करते। तुम्ही पहिले व्यवस्थित पट्टी फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर इथे फक्त लावली तरी सुद्धा चालेल। फक्त इथे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये ही पट्टी लावणं महत्त्वाचं आहे। या पट्टीवर तुम्ही छोटे छोटे पॅच सुद्धा लावू शकता। तर इथे पैठणी साडीवरची पहिली डिझाइन माझी तयार झालेली आहे। दुसऱ्या ब्लाउजची जी डिझाइन आहे ती बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने पहिल्या ब्लाउजला डिझाइन तयार करून घेतली होती, जसं की ब्लाउज पीसवर आकार काढला, त्यानंतर कॅनव्हास पेपरवर आकार काढला, तो ट्रेस करून घेतला, त्यानंतर जो ब्लाउजचा मागचा भाग आहे त्यावर कॅनव्हास पेपरचा जो आपण पॅच तयार केलेला आहे तो सुद्धा लावून घेतलेला आहे। दोन्ही डिझाइन मध्ये फक्त गळ्याचा जो आकार आहे त्या ठिकाणी वेगळा आकार मी घेतलेला आहे आणि पुढची जी डिझाइन करणार आहे ती थोडीशी वेगळी आहे। तर ब्लाउजचा जो गळा आहे त्याला आपल्याला गोठ लावायचा आहे। त्यासाठी मी एक तिरकस पट्टी घेतलेली आहे आणि याच्या गळ्याला अशा पद्धतीने जोडून घेते। आधीच्या ब्लाउजला आपण जी डिझाइन केली होती त्याच्या गळ्याला आपण गोठ लावलेला नव्हता, तर डिझाइनचा जो बाहेरचा भाग होता त्या ठिकाणी आपण गोठ लावला होता आणि आता जी गळ्याची डिझाइन आहे त्याला आपण आतल्या बाजूने गळ्याला गोठ लावून घेतोय। याचा बाहेरचा जो आकार आहे त्या ठिकाणी मी आता गोठ लावत नाहीये। कॉर्नरवरती मी इथे कट मारून घेते
आपल्याला जेव्हा हे कापड उलट करायचं असतं त्यावेळेला कात्रीने अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आणि त्यानंतरच ते उलट करायचं, म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये ते तयार होतं. खालच्या बाजूला डिझाईन तयार करण्यासाठी इथे मी 7.5 बाय 7.5 इंचाचा एक चौकोन घेतलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजू एकावर एक ठेवून मी सरळ शिलाई मारून घेतली आणि साइडने जो ओपन भाग आहे त्या ठिकाणून अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचंय. दोन्ही जे ओपन भाग आहे त्या ठिकाणी मी एक एक शिलाई सुद्धा मारून घेते. याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी आता मार्किंग करून घेते. सेंटरवर अशा पद्धतीने आपल्याला एक एक सुणी द्यायची आहे, किंवा याच्या सेंटरवर हातानेच सुण्या मारून आपण दोऱ्याने याला बांधून जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हा तयार केलेला जो बो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथे सेंटरवर ठेवायचा आहे आणि त्यावर एक शिलाई मारून नंतर पक्क करून घ्यायचंय. आता आपल्या डिझाईनचा जो साइडचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. दोन्ही साइडला लेस लावून झाल्यानंतर मग आपल्याला मागचे जे टक्स असतात ते दोन्ही टक्स द्यायचे आणि खालच्या बाजूने पट्टी लावून ती फोल्ड सुद्धा करायची आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.